नवरात्र स्पेशल मी आज तयार केले आहे सेबपासनं उपासाचे वडे, म्हणजे ॲपलपासनं मी तयार केले आहे उपासाचे वडे। अशा प्रकारे मी अशीच नवीन नवीन रेसिपी उपासाची घेऊन येणार आहे। थांबव, माझ्या चॅनलला तुम्ही न सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईबर ऑलवेज क्लिक जरूर करा, म्हणजे तुम्हाला माहीत पडेल माझी नवीन नवीन रेसिपी। आज मी अशी रेसिपी घेऊन आली आहे, सेबपासनं बनवा गरम गरम उपासाचे वडे नवरात्र स्पेशल। चला तर ही रेसिपी मी कशी तयार केली आहे ती पूर्ण एंडपर्यंत जरूर बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी हे सेबपासनं वडे कसे तयार केले आहे। चला तर मग आपण उशीर न करता रेसिपी सुरू करूया। मी इथे 1 पाव सेब घेतले आहे, एक पाव मी सेब घेतला आहे। 1 पावमध्ये माझे सेब 3 बसले आहे। 1 पाव मी 3 सेब घेतला आहे। याला मी छान धुवून घेतलं आहे सेबला। या 3 सेबला छान मी धुवून घेतला आहे। या सेबला आपल्याला पूर्ण छिलून घ्यायचे आहे, म्हणजे वरचे छिलटे आपल्याला काढून घ्यायचे आहे। या तरीकेने मी हे वरचे छिलटे पूर्ण काढून घेतले आहे। अशा तरीकेने मी हे सेबचे छिलटे काढत आहे। सेबचे छिलटे काढल्यावर मी त्याला छान बारीक बारीक चिरून घेतला आहे। बारीक बारीक चिरल्यावर सेबमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे, कारण सेबमध्ये पाणी मी यासाठी टाकलं आहे की आपले सेब काळे ना झाले पाहिजे, आपले सेब काळे नाही झाले पाहिजे, म्हणून मी सेबमधलं पाणी टाकलं आहे 1 ग्लास। आणि सेबच्या अंदरची बिया ते काढून मी फेकले आहे। अशा तरीकेने मी हे बारीक करून छान चिरून घेतले आहे। बारीक चिरल्यावर मी एका गंजात पाणी ठेवलं आहे, 1 ग्लास अंतर एवढं मी एका गंजात पाणी ठेवलं आहे आणि त्याला मी 10 मिनटं छान उकडून घेणार आहे। सेबला 10 मिनटं छान उकडून घेणार आहे। सेब माझे 10 मिनटं छान उकडून गेले आहे। बघा, तुम्ही बघू शकता माझे सेब 10 मिनटं छान उकडून गेले आहे। आता सेब उकडल्यावर मी त्याला छानूनसाने एका मिक्सरच्या लहान पॉटमध्ये टाकून मी याला छान बारीक करून घेणार आहे। सेबच्या तुकड्याला मी बारीक करून घेणार आहे। तर बघा, हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले मी, अशा तरीकेने मी हे बारीक करून घेतलं आहे। यात मी काहीच पाणी नाही सोडलं आहे। मी जे सेब उकडले होते त्या सेबमध्ये ऑलरेडी पाणी होता, त्यामुळे याला काहीच पाणी टाकायची गरज नाही। अशा तरीकेने ही गाड्या साईजचं मी सेबचं पेस्ट तयार करून घेतलं आहे। तर यात आपण 1 चम्मच मिरची टाकली आहे मी, म्हणजे 2 बारीक मिरच्या चिरून टाकल्या आहे, गोडलिंबचा पाला टाकला आहे आणि अर्धा चम्मच तिखट टाकला आहे। यात मी अर्धा वाटी साबुदाण्याचं बारीक करून पीठ टाकलं आहे। हे पीठला मी बारीक करून घेतलं होतं, छानून घेतलं होतं आणि ते मी त्यात सोडलं आहे। हे सोडल्यावर मी छान त्याला 5 मिनटं छान मुरू देणार आहे। मुरल्याच्या नंतर हे अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे, छान मस्त टाईट होणार आहे ते। अशा प्रकारेने हे आपले वडेचं साहित्य बिलकुल तयार होऊन गेलं आहे। तर आता छान छोटे छोटे साईजचे लिंबूच्या आकारचे आपल्याला हे लहान लहान साईजचे लाडू तयार करून घ्यायचे आहे। लाडू तयार केल्यावर मी एका साईडनं कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे। कढईमध्ये तेल ठेवल्यावर मी हातावर थोडंसं पाणी लावून ते लाडू घेऊन आणि त्याला प्रेस करून घेतले आहे हातानं। अशा तरीकेने मी प्रेस करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता की ते नाही चिकटलं आहे माझ्या हाताला आणि नाही ते फाटले आहे साईडनं, छान ते गोल गोल प्लेन झाले आहे। अशा प्रकारे मी पूर्ण याची वडे तयार करून घेतले आहे। आणि माझं तेल गरम झाल्यामुळे मी याला तेलात सोडले आहे आणि हलक्या आचेवर, कमी आचेवर त्याला छान हलक्या हातानं छान मी त्याला दोन्ही साईडनं फ्राय करून घेतले आहे। ब्राऊन कलर येतपर्यंत याला दोन्ही साईडनं छान फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला। हे वडे फ्राय करून घेतल्यावर खायला एवढे सुंदर आणि एवढे टेस्टी, आणि वरचा भाग एवढं कुरुम आणि अंदरचा भाग एवढं सॉफ्ट होतं ना, मला माझ्या मुलांना खूपच आवडले। तर बघा, माझ्या वड्यांचा कलर बिलकुल चेंज होऊन गेला आहे, म्हणजे ब्राऊन कलर आला आहे वड्यांचा। तर आता माझे हे वडे झाले आहे आपले, त्याला तेलातनं बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला।
पाच छान तेलात तेल झाडून सनी आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे। अशी तरीकेने ही नवीन रेसिपी मी तयार केली आहे। तुम्हाला कशी वाटली तर ती मला जरूर कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ बघायसाठी तुमचं खूप खूप धन्यवाद।